दहिसर टोल नाक्यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली। दहिसर टोल नाक्याची जागा बदलण्यासंदर्भात या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। दहिसर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते आणि या संदर्भात अनेक वेळेला आंदोलनं देखील करण्यात आली आणि म्हणूनच या अनुषंगाने आज एक महत्त्वाची बैठक घेतली गेली। या बैठकीमध्ये या टोल नाक्याची जागा बदलण्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे। दहिसरच्या लोकांची मागणी होती की दहिसरचा टोल नाका जो आहे तो खूप गर्दीच्या ठिकाणी असल्या कारणाने त्या ठिकाणी एक तास लोकांना रांग लावायला लागत होती। दहिसर टोल नाक्यावर मात्र ट्रॅफिक जाम होत होती। त्यामुळे भाईंदरकर जनतेनं अनेक वेळा आवाज उठवला, अनेक वेळा आंदोलनं केली। मी स्वतः त्या टोल नाक्यावर जाऊन 3 वेळा बैठका घेतल्या, पोलीस अधिकारी, MSRTCचे अधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी, परंतु निर्णय लागत नव्हता। त्यामुळे आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि बैठकीमध्ये जो टोल नाका आज दहिसरच्या नाक्यावर आहे तो पुढे शिफ्ट करण्याचा निर्णय झाला आणि दिवाळीपूर्वी तो टोल नाका पुढे सरकवण्याचे निर्देश आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।